रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जातीय जनगणनेवर राहुल गांधी यांनी सांगितलं होतं सरकारला की वेळ निश्चितपणे सांगावी, म्हणजे या पद्धतीनं पुढे जात आहोत. तुम्ही वेळ सांगणार नसेल तर त्याचा काही अर्थ होणार नाही. काय वाटते आपल्याला? जातीनिहाय जनगणनेचा केंद्र सरकारने निर्णय जो घेतला त्याचा आम्ही स्वागत करतो. मात्र हे स्वागत करत असताना त्याची एकंदरीत पार्श्वभूमी जी आहे ही पण ध्यानात जर घेतली तर हा राहुल गांधींचा फार मोठा राजकीय विजय आहे. राहता राहिला केंद्र सरकारचा प्रश्न, तर केंद्र सरकार हे जुमल्यासाठी दुर्दैवाने जास्ती प्रसिद्ध आहे आणि अनेक जुमले दरवर्षी 2 कोटी रोजगार दिल्या जातील, काळं धन आणलं जाईल, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख टाकल्या जातील, 40 रुपये लिटर पेट्रोल, 35 रुपये लिटर डिझेल दिला जाईल, स्मार्ट सिटी 100 निर्माण केला जाईल, असे अनेक जुमले या सरकारचे गतकाळामध्ये आपण ऐकले आहेत. जातीनिहाय जनगणनेचा घेतलेला निर्णय हा जुमला ठरू नये ही अपेक्षा आहे आणि ह्या अपेक्षा असतानाच याचा एक कालबद्ध एक कार्यक्रम जो आहे हा देखील त्यांनी प्रकाशित करावा. ही राहुल गांधींनी जी केलेली मागणी आहे ती अत्यंत योग्य आहे, कारण जातीनिहाय जनगणना करून थांबता येणार नाही, तर त्याच्यावर उपाययोजना देखील पुढच्या काळात कराव्या लागतील. कमाल 50% आरक्षणाची जी मर्यादा आहे ती वाढवावी लागेल. त्यामुळे कालबद्ध कार्यक्रम यासाठी आवश्यक आहे, अन्यथा ही केवळ घोषणा ठरेल. काँग्रेसचा कुठेतरी हा खोटाडेपणा आहे. एवढे वर्ष सत्तेत राहिली मात्र त्यांनी कधीही जातीय जनगणना केली नाही असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. आता हा निर्णय घेण्याकरता राहुल गांधींनीच भाग पाडला आहे आणि माझा भाजपलाचंही मी अभिनंदन या निमित्तानं करतो. अभिनंदन यासाठी की राहुल गांधींच्या जातीनिहाय जनगणनेच्या विरोधात सर्वांनी अत्यंत परखड आणि टोकाची भूमिका घेतली. थेट सरसंघचालकांनी देखील जातीनिहाय जनगणना नको सांगितलं. त्यानंतर योगीजी जे आहेत त्यांनी पण जातीनिहाय जनगणना नको सांगितलं. पार्लमेंटमध्ये जे आहे ते अनेक खासदार या भूमिकेच्या विरोधात बोलताना आढळून आले आणि बटेंगे तो कटेंगे हेही सांगितलं आणि जो जात की बात करेंगा उसको मैं लात दूंगा हेही ऐकलं. आता या सर्व मंडळींनी जातीनिहाय जनगणना ही अत्यंत उत्कृष्ट आहे आणि ती झाली पाहिजे हे सांगतात आहे. त्यांच्या या बदललेल्या भूमिकेचं अभिनंदनच या निमित्ताने मी करू इच्छितो आणि सोबतच आता घेतलेला निर्णय शेवटापर्यंत नेण्याच्या अनुषंगानं त्यांनी भाष्य केलेलं हे अधिक चांगलं राहील. कुठेतरी जातीनिहाय जनगणनेचा निर्णय मोदींनी घेतला आहे, ओबीसी मंत्रालय मोदीजींनी आणलेलं आहे, हे सगळं मोदी करतात. त्यामुळे त्याचा अभिनंदनाचा ठराव काँग्रेस घेणार का, शरद पवार घेणार का, उद्धव ठाकरे घेणार का, असा एक प्रश्न आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत आहे आणि हा जुमला ठरू नये ही अपेक्षा आहे. त्यामुळे एवढं स्वतःचं कौतुक घेण्याची घाई ही भाजपाला सतत का असते हा एक प्रश्न यातून निर्माण होतो. अनेक नेत्यांचे 100 दिवस आता कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. अनेक नेत्यांचे रेटिंग कार्डसुद्धा आलेले आहे, प्रगती कार्ड आले. कसं पाहता तुम्ही या सगळ्या 100 दिवसाचा कार्यकाळ? हे सरकार निवडून येत असतानाच हे मतांची चोरी करून निवडून आलेलं सरकार आहे. कारण 75 लाख मतदान कसं वाढलं याचं कोणतंही उत्तर हे द्यायला तयार नाहीत. अनेक ठिकाणी मतदार यादीतले जे घोळ आहेत हे समोर आलेले आहेत आणि त्या अनुषंगानं या सरकारमध्ये स्थापन होत असतानाच एक संविधानिक अनियमितता आणि निवडणूक फ्री अँड फेअर झालेली नाही या आरोपातून जन्माला आलेलं हे सरकार आहे. आणि या 100 दिवसांमध्ये काय बघायला मिळालं तर या 100 दिवसांमध्ये जे आश्वासन होतं त्यातले एकही आश्वासन पूर्ण हे केलं गेलं नाही. त्यांनी जो दिलेला महिला बालकल्याण विभाग आहे जो पहिला दर्शवलेला आहे, या पहिला दर्शवलेल्या विभागाने 1,500 रुपयाचे 2100 रुपये देऊ सांगितलं. ते न देता तो विभाग पहिला आलेला आहे. तर दुसरीकडे खोक्या त्यानंतर आका नावाचे शब्द या 100 दिवसामध्ये बघायला मिळालेले आहेत. बेताल वक्तव्य करणारे मंत्री आपल्याला बघायला मिळालेले आहेत. तेढ निर्माण करणारे आणि घेतलेली जी शपथ आहे मंत्रिमंडळाची त्यामध्ये बदल्याची भूमिका आणि अभिनिवेशामध्ये बोलणारे मंत्री आपण बघितले आहेत. 1 रुपया भिकारी घेत नाही अशी भिकाऱ्याशी तुलना शेतकऱ्यांची करणारी वक्तव्य आपण बघितले आहेत. तर कर्जमाफी केली तर तुम्ही उधळपट्टी कराल असंही आपण ऐकलं आहे. त्यामुळे 100 दिवसांमध्ये एक मोठा घोळ हा निर्माण झालेला आहे आणि या 100 दिवसामध्ये जनतेच्या ज्या आशा अपेक्षा आहे या सगळं फोल ठरताना आपल्याला दुर्दैवाने करणारे मंत्री आपल्याला बघायला मिळालेले आहेत.
तेढ निर्माण करणारे आणि घेतलेली जी शपथ आहे मंत्रिमंडळाची त्यामध्ये बदल्याची भूमिका आणि अभिनिवेशामध्ये बोलणारे मंत्री आपण बघितलेत. 1 रुपया भिकारी घेत नाही अशी भिकाऱ्याशी तुलना शेतकऱ्यांची करणारी वक्तव्य आपण बघितलेत. तर कर्जमाफी केली तर तुम्ही उधळपट्टी कराल असंही आपण ऐकलं. त्यामुळे 100 दिवसांमध्ये एक मोठा घोळ हा निर्माण झालेला आहे आणि या 100 दिवसामध्ये जनतेच्या ज्या आशा अपेक्षा आहे या सगळं फोल ठरताना आपल्याला दुर्दैवाने बघायला मिळालं आहे. त्यामुळे यांनी एकंदरीत लोकशाही मूल्यांचा आणि एकंदरीत जी काही सरकारची भूमिका असते या सगळ्याचा निकाल यांनी लावलेला आहे. 1 रुपयात असलेली पीक विमा योजना बंद झालेली आहे, त्यामध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून बंद केली असं कोकाटे म्हणतायत, कृषी मंत्री म्हणतायत. कसं पाहतात? 1 रुपयाची योजना हा सरकारचा निर्णय आहे. तो प्रीमियम हा टोकन स्वरूपाची प्रोव्हिजन आहे. मात्र मुळात या जुन्या योजनेमध्ये अनेक दोष होते. ते दोष दूर करण्याची आवश्यकता होती. मात्र त्यामध्ये जो चांगला भाग होता तो पेरणीपासून तर कापणीपर्यंतचा सगळा जो टप्पे आहेत हे टप्पे त्या पीक विमा योजनेमध्ये कव्हर होते. त्याही योजनेमध्ये भ्रष्टाचार होता, त्या योजनेमध्येही मोठ्या गलथान कारभार झाला होता, तो दूर करण्याची आवश्यकता होती. मात्र ही सबसेल योजना सगळी गुंडाळून ठेवली आहे आणि आता कापणी प्रयोग म्हणजे पेरणीनंतर थेट खरीप हंगाम संपेपर्यंत याचा निर्णय लागणार नाही. कुठेतरी मंडलमध्ये रेव्हेन्यू मंडलमध्ये 2 ठिकाणी 2 शेतकऱ्यांच्या शेतातलं जे सॅम्पल आहे ते घेऊन उंबरठा उत्पादन ठरवलं जाईल. त्यामुळे ही अत्यंत फसव्या स्वरूपामध्ये ही योजनेचं प्रारूप स्वरूप आणलेलं आहे. ही 25 वर्षापूर्वी योजना होती, तिच्यात अनेक दोष होते. ते दोष दूर करण्याच्या ऐवजी एक सदोष पीक विमा योजना जी आहे ती लागू केलेली आहे आणि याचा हेतू सरळ आहे की रिलायन्ससारख्या पीक विमा कंपनींना लाभ देणे हाच या नवीन योजनेच्या मागचा हेतू असल्याचं दिसून येतं. अमित शहा म्हणाले की चुन चुन कर मारेंगे, त्यावर छगन भुजबळ असं म्हणाले की सर्जिकल स्ट्राईक नव्हतं तर पाकिस्तानची सर्जरीच करावी आहे. पहलगामच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने जी भूमिका घेतली ती सरकारच्या सोबत असल्याची भूमिका आहे आणि आम्ही सरकारच्या पूर्णतः सोबत आहोत. काँग्रेसमध्ये बरेच फेरबदल पक्षीय संघटना स्तरावर होते आहेत. कशी पुढच्या काळात आगामी निवडणुका पाहता स्थानिक स्वराज्य कशी काँग्रेस पुढे जाईल? अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने 2025 जे वर्ष आहे हे संघटना वर्ष म्हणून यापूर्वी जाहीर केलेलं आहे आणि या संघटना वर्ष जाहीर केल्यामुळे यामध्ये आवश्यक ते जे बदल आहेत ते राष्ट्रीय स्तरावर सुरू आहेत. जिल्हाध्यक्षांना अधिकचे अधिकार देण्याच्या अनुषंगानं देखील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने एक उपक्रम हाती घेतला आहे. तर प्रदेश काँग्रेस कमिटीने तालुका अध्यक्षांच्या अनुषंगानं तशाच स्वरूपाचा एक कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे हे संघटना वर्ष काँग्रेसचं असल्यामुळे याच्यामध्ये फेरफार आणि आवश्यक ते बदल करणं हे निश्चित स्वरूपाचं एक कार्य हे वर्षभरामध्ये होईल. कुठेतरी सर्वांनीच या पहलगामच्या हल्ल्यानंतर ज्या पाकिस्तान विरोधी जी भूमिका सरकार घेत त्याच्या पाठीशी राहावं अशा पद्धतीचं बोललं जात आहे. आपली भूमिका पुढच्या काळात कशी असणार आहे? युद्ध झालं तर आपली काय भूमिका असणार आहे? काय वाटतं ज्या पद्धतीने दबाव वाढतात? ही घटना दुर्दैवी घटना घडल्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची कार्यसमितीची बैठक झाली आणि त्यामध्ये सरकारच्या सोबत राहण्याचा निर्णय झाला आणि तो होत असताना राष्ट्र म्हणून आपण एक आहोत याकरता सर्वदलीय बैठक बोलवावी ही काँग्रेसची सूचना होती. त्यानुसार ती संपन्न देखील झाली. त्यानंतर राहुल गांधी जे आहेत ते जे मृत आहेत त्यांच्याशी त्यांची बैठक झाली, भेट झाली आणि देशामध्ये आणि विदेशामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर देश एक आहे हे दाखवण्याकरता जॉईंट पार्लमेंटरीचं एक विशेष अधिवेशन बोलावं ही काँग्रेसची मागणी आहे आणि या मागणीच्या सोबतच या घटनेच्या अनुषंगानं संपूर्णतः काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी ही सरकारच्या सोबत राहावं ही असणारी भूमिका आहे. या संदर्भात सरकार जे निर्णय घेईल त्याच्या पाठीशी पूर्णपणे काँग्रेस पक्ष उभा आहे. चला ओके, थँक्यू. सामनामध्ये असं लिहून आलेलं आणि करू नये पहलगामच्या तो झालंच ना त्याचं उत्तर. तुमच्या बोलण्यामुळे माझे उत्तर चुकत होते. मग तूच घे सर. कुठला दौरा आहे आता पुतळ्याचं अनावरण आहे. माहिती मिळाली मला काय ते मी काल परळीला जाणार होतो. परळीला कोणी अड्ड्यावर ठेवलाय. एक नागपूरचं मीडियाचं ग्रुप बनवा, तुमची माहिती देत सगळी. बऱ्याच जणांना कळत नाही तुम्ही आले. जो महाराष्ट्राचा ग्रुप मला त्याच्यावरती येणार आहे समोरचं म्हणून मी आता पुण्याचा नंबर घ्यायला सांगा सगळे.